मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या रुस्तमजी क्राउन इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेनं सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा कारवाई केली। मंगळवारी इमारतीच्या 6 मजल्यांवरील 6 सदनिकांमध्ये केलेलं अनधिकृत बांधकाम पाडलं, तर यावेळी इतर 4 सदनिकाधारकांनी स्वतःहून अनधिकृत बांधकाम हटवलं। या इमारतीमध्ये शिवसेनेच्या 3 नेत्यांसह सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सदनिका सुद्धा असल्यामुळे अनधिकृत बांधकामाचा मुद्दा चर्चेत आलाय। या कारवाई दरम्यान काही सदनिकांमध्ये सामायिक लॉबीचा भाग, लाकडी साहित्य आणि विटांनी बंदिस्त करून तो सदनिकाच्या वापरामध्ये आणला आहे असं आढळून आलं। तसंच किचन डक्ट आणि व्हेंटिलेशन शाफ्ट MS प्लेटनं सुद्धा बंद करून त्याचा वापर स्वयंपाकघर किंवा स्टोअर रूमसाठी केल्याचंही निदर्शनास आलंय। हे प्रकरण नेमकं काय आपण एकदा पाहूयात ग्राफिक्समधून। क्राउन मिल गिरणीच्या जागेवर रुस्तमजी क्राउन इमारत आहे। रुस्तमजी क्राउन इमारतीमधील काही फ्लॅट हे अवैध असल्याचं समोर आलं। काही नेत्यांच्या नावावर हे फ्लॅट आहेत। RTI मधून ही माहिती उघडकीला आली आहे। शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतल राठोड यांच्या नावे फ्लॅट आहे। सदा सरवणकर यांच्या मुलाच्या नावावर सुद्धा या इमारतीमध्ये फ्लॅट आहे। दीपक केसरकर दरमहा 4 लाख रुपये भाडं देऊन इथे राहत आहेत असं सुद्धा समोर आलंय। सर्व नेत्यांनी अनधिकृत बांधकामं केल्याचाही आरोप होतोय। कॉमन लॉबीचा एरिया फ्लॅटमध्ये सामावून घेतल्याचाही आरोप आहे। डगची जागाही आता आत घेतल्याचं उघड झालंय। बेडरूम आणि लिव्हिंग रूममध्ये सुद्धा बदल करण्यात आलेत। RTI कार्यकर्ते संतोष दौंडकर यांच्या तक्रारीनंतर मनपानं ही कारवाई केली आहे।